दिवाळीमध्ये विदर्भात चाहूल लागते ती झाडीपट्टी कलेची, सांस्कृतिक कार्यक्रमाची। पूर्व विदर्भात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूर इथल्या खेड्यापाड्यांमध्ये झाडीपट्टा कला सादर केली जाते। ही लोककला सिनेमांपेक्षाही सुपरहिट ठरते। पाहूया त्याची एक खास झलक। ज्या भूमीनं महाराष्ट्राला घडवलं, ज्या भूमीनं जगण्याचा मूलमंत्र दिला, ज्या भूमीनं सगळे भेद गाडण्याचा सामर्थ्य दिलं, ती भूमी म्हणजेच मराठी रंगभूमी। आजचा दिवस म्हणजे रंगभूमीवरचा एक खास सोहळा, कारण आज आहे जागतिक मराठी रंगभूमी दिन। या रंगभूमीने अनेक कलाकारांना घडवलं, त्या कलाकारांनी सगळ्यांच्या जीवनात मनोरंजनाची एक वेगळी लाटच निर्माण केली। अशीच मनोरंजनाची लाट निर्माण होते विदर्भात। दिवाळी आली की विदर्भात चाहूल लागते ती झाडीपट्टी कलेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची। पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यातील खेड्याखेड्यात झाडीपट्टी कलेचा एक वेगळा इतिहासच आहे। हे शो रात्रीच्या वेळी हाऊसफुल असतात। या मग पाहूया ते खास झलक। धीवर, गोवारी, धनगर, कुंडली, माळी, त्याली अशा आदिवासी जमाती नटलेल्या या समृद्ध प्रदेशात लोकांची उपजीविका अजूनही जंगलावर आणि अर्थातच शेतीवर अवलंबून असते। ही सगळीच ठिकाणं नागपूरपासून 200 किलोमीटर दूर असलेली। दिल में हमारे कुछ अरमान थे, एक तरफ थी सारी दुनिया और एक तरफ शमशान थे। या प्रदेशाची अजून एक खासियत म्हणजे इथे मोठ्या प्रमाणावर विकसित झालेली झाडीपट्टी रंगभूमी। शेती कामातून थकून भागून घरी आल्यावर 4 घटका करमणूक ही हवीच ना। खूप मोठी आर्थिक उलाढाल या निमित्ताने इथे होत असते। अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या झाडीपट्टी रंगभूमीवर अवलंबून असतो। या नाटकाला पाहण्यासाठी अगदी 20 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंत तिकिटांचे दर असतात। नागपूर जिल्ह्यातील उमरेड, कुही, भिवापूर तालुक्यात या कार्यक्रमाची रेलचेल सध्या सुरू झाली आहे। ही अनोखी कला पाहण्यासाठी ग्रामीण भागातील प्रेक्षकांनी गर्दी सुद्धा केली आहे। आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, आपण किती काही प्रयत्न केले, पण खरं तर ही विशेष गोष्ट आहे की जागतिक मराठी रंगभूमी दिनानिमित्त झाडीपट्टीचे प्रयोग होत आहेत। आजच्या दिवशी झाडीपट्टी नाटकाचा प्रयोग होणं म्हणजेच खरी रंगभूमीची पूजा म्हणूयात ना। तुषार कोले,
जय महाराष्ट्र नागपूर. गिरवायरे